नमस्कार. माझे नाव मेघमल्हार शिवशंकर पांढरे. मी इयत्ता 7वीचा विद्यार्थी. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारत झुकत नाही, कारण त्याच्या रक्तात स्वातंत्र्य आणि श्वासात संविधान आहे. 26 जानेवारी 1950 या दिवशी भारताने आपले संविधान स्वीकारले. संविधान केवळ एक कायद्यांचा संग्रह नाही, तर तो देशाच्या आत्म्याचा आभार आहे. हा दिवस भारताचा आत्मसन्मानाचा व स्वाभिमानाचा दिवस आहे. संविधान हा भारताचा कणा आहे आणि विद्यार्थी त्यांची ताकद आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 2026 मध्ये उभा आहोत. हा भारत बदलतो आहे, पुढे जातो आहे आणि नवीन स्वप्ने पाहत आहे. डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऑलिम्पिक मध्ये झळकणारा भारत, हे सर्व आपण आपल्या डोळ्याने पाहत आहोत. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, देशाची खरी शक्ती ही क्षेपणास्त्रात नाही, तर विद्यार्थ्याच्या डोळ्यातील स्वप्नात असते. आताचा विद्यार्थी फक्त पुस्तकात रमणार नाही, आताचा विद्यार्थी संशोधक होणार, नवकल्पक होणार आणि खेळाडू होणार. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्या की एज्युकेशन विद्यालयामधील विद्यार्थ्यांमध्ये दिसून येते. हक्क मागणारे नागरिक अनेक असतात, पण कर्तव्य पाळणारा नागरिकच देश बदलतो. आजच्या विद्यार्थ्यांनी ठरवले पाहिजे की आम्ही पर्यावरणाचं संरक्षण करू, अंधश्रद्धा दूर करू, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवू. यश म्हणजे फक्त मोठ्या पदव्या मिळवणं नाही, तर यश म्हणजे चांगला माणूस होणं. या देशाला हुशार लोकांपेक्षा कर्तव्य दक्ष व प्रामाणिक लोकांची गरज आहे. आजच्या या पवित्र दिनी आपण सर्वजण एक संकल्प करूया. मी मेहनत करेन, मी सत्याचा मार्ग धरून चालेन आणि माझ्या कर्तव्यातून मी या देशाला अभिमान वाटेल असे काम करेन. मी एवढं सांगेन, देशाचे भविष्य हे राजधानी ठरत नसते, ते शाहीच्या वर्गात ठरत असते. विद्यार्थी मित्रांनो, जगातील भारत हा सर्वात तरुण देश आहे. मित्रांनो, आपण एकदा एक तरी विचार केला पाहिजे की मी या देशासाठी काय करू शकतो. झेंडावंदन हे एक राष्ट्रप्रेमाचा भागच आहे, पण राष्ट्रप्रेम म्हणजे आपल्या कामातून देशाची प्रगती साधणे म्हणजेच राष्ट्रप्रेम होय. आपल्या बुद्धीचा वापर करून आपल्या देशाचं हित करूया आणि भारताला पुन्हा एकदा विश्वगुरू बनवूया. चला तर मग इतिहास वाचणारे नाही, इतिहास घडवणारे होऊया आणि साऱ्या देशाला अभिमानाने सांगूया. घडवून भारत आम्ही या मेहनतीच्या बळावर उंच नेऊया देशाला प्रगतीच्या शिखरावर, उंच नेऊया देशाला प्रगतीच्या शिखरावर. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. एका जोरदार टाळ्या विद्यार्थ्यांसाठी होऊ द्या. विद्यार्थी भाषणानंतर